नांदेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येते. नांदेडच्या नायगाव येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना अत्यंत अपुऱ्या सुविधा दिल्या जात असून रोज एकसारखाच निकृष्ट दर्जाचा नाश्ता दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. इतकंच नाही तर पिण्याच्या पाण्याचीही इथे सोय नाहीये. मूलभूत सुविधांअभावी त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आता थेट प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय. याबाबत स्वतः विद्यार्थी काय म्हणतात पाहूया. नागेश काडे आहे. मी हाटा या गावातून आलेला आहे. इथे मी बरेच दिवस 3 वर्ष झाले राहत आहे आणि 3 वर्षामध्ये आम्हाला जी नाश्त्याची व्यवस्था आहे ते नाश्त्याच्या व्यवस्थेमध्ये हमेशासाठी कॉम्प्रोमाइज करावं लागत आहे आणि ती कॉम्प्रोमाइज केलेलं आम्ही प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे सर्वांना, मॅडमला असो, तहसीलदार मॅडमला असो किंवा इथं कर्मचाऱ्यांना असो. आता ते व्यवस्था काय बऱ्यापैकी सुधारित केलेली नाही अजून. त्यासाठी दूध किती मिळते आपल्याला? दूध आता प्रत्येकाला 250 ml आहे, पण त्यामध्ये ॲडल्ट्रेशन होत आहे. पाण्याची थोडी वाढ थोडी जास्त आहे. माझं नाव प्रमोद प्रकाश रामटेके. मी बिलोलीहून आलो. यावर्षी आता 12वीला मध्ये आहे. प्रत्येक रूममध्ये बोर्डची व्यवस्था नाही. प्रत्येक रूममध्ये बोर्ड तुटलेले आहेत आणि फॅन बरोबर चालत आहेत आणि वायरल होतात. पाणी फिल्टर पाणी बरोबर नाही. मशीन आहेत पण ते पाणी बरोबर देत आहेत. 1 महिना झाला जवळपास तक्रार. नाश्ता व्यवस्थित मिळतो? नाश्ता तेवढं काय नाही. दररोज महिना झाला पोळीच करतात जास्त. 1 महिन्यापासून पोहे. पोळीच. माझं नाव सुरेश जय कांबळे. मी बावलगाव या गावातून आलेले आहे. इथं गेल्या वर्षीचे आमचे 3 महिन्याचे भत्ते राहिले आहेत आणि रोज एकच फळ देतात, केळी. आणि केळी एवढे छोटे छोटे आणतात होते. दूध 1 लिटर येते सगळं. अर्धा लिटरची 2 पाकिट येतात फक्त एवढ्या विद्यार्थी आपल्याला? एवढ्या विद्यार्थ्यांना.